नमस्कार. विचार शृंखला नामस्मरे निरंतर भाग 2. ज्ञानेश्वर माऊलींच्या अवघ्या साहित्याचं सार म्हणजे हरिपाठ. हरिपाठ म्हणजे नामपाठ. ज्ञानदेवांच्या भक्ती विचारांचं महाद्वार म्हणजे हरिपाठ. नाम घ्या आणि भगवंताला भेटा हा सुलभ परिणामकारक मार्ग माऊलींनी हरिपाठात सांगितला आहे. अध्यात्म म्हणजे नाम घ्या आणि देवाला बघा. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटले धरणे प्रपंचाचे हा सूत्र विचार माऊलींनी हरिपाठात सांगितला आहे. प्रपंचाचाच परमार्थ करा. प्रपंच ही परमार्थाची पाठशाळा आहे. नामामुळे प्रापंचिक आसक्ती कमी होते. आसक्ती कमी झाली की पारमार्थिक प्रेम वाढतं. पारमार्थिक प्रेमामुळे विरक्ती येते आणि दुःख भोग कमी होतात. भक्ती सुखाची प्राप्ती होते. माऊलींच्या हरिपाठातले 28 अभंग म्हणजे सोन्याची लढ आहे. प्रत्येक अभंग आपल्या मनाला स्पर्श करतो, आपल्या जाणीवा परिपक्व करतो, आपल्याला जीवनाचा अर्थ सांगतो. हरिपाठाच्या 28 अभंगात श्रेष्ठ कनिष्ठ असं ठरवता येत नाही. पहिल्या अभंगात नित्य नाम घ्या हा संदेश माऊलींनी दिला आहे. दुसऱ्या अभंगात माऊली हरिरूप उलगडून दाखवते. तिसरा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या अभंगावर सगळा हरिपाठ आधारलेला आहे. चौथा अभंग संवादरूप आहे. साधकाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून माऊलींनी त्या प्रश्नांची अत्यंत समाधानकारक उत्तरं या अभंगात नेमकेपणाने दिली आहेत. साधू संगतीशिवाय तरणोपाय नाही हे सांगणारा 5वा अभंग उपदेशपर आहे. प्रत्येक अभंगाचं महत्त्व अंतःकरणावर ठसतं. त्यामुळे हरिपाठातला प्रत्येक अभंग महत्त्वाचा आहे. प्रत्येक अभंगात माऊलीची भेट होते. हे मान्य करूनही हरिपाठ म्हणताना माझं मन एकतत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी या 26व्या अभंगापाशी रेंगाळतं, अंतर्मुख होतं. तो अभंग असा आहे: एकतत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसे सद्गत जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. या अभंगातील प्रत्येक शब्दांवर तासनतास बोललं तरी मनाचं समाधानच होणार नाही. नाम म्हणजे परिसस्पर्श. या परिसस्पर्शाने मन पावन होतं. अवघं जीवन भगवंतमय होऊन जातं. भगवंत म्हणजे आनंद. नामामुळे जगणं आनंदमयी वाटायला लागतं. नामा परते तत्व नाही रे अन्यथा याची साक्ष पडते. सुखाने नाम घेत ब्रह्मपदी जाण्याचं भाग्य मिळतं. असं असलं तर यज्ञ याग योग या मार्गाचा विचार करण्यात काय अर्थ आहे याचीही जाणीव होते. साधकांनी नाम आधी वैखरी वाणीने घ्यावं. घेतलेलं नाम आपण आपल्या कानाने ऐकावं. कानाचा प्रवास मनात म्हणजे ते नाम हृदयात उतरावं, ते साठवून ठेवावं. वैखरी वाणीने घेतलेलं नाम शरीरभर मुरतं. प्रत्येक पेशीत ते शिरतं. अंतरंगातून रामनामाचा जप सुरू होतो. नाभीतून नाम येतं. या नाभीत आपली सगळी ऊर्जा आहे. कबीर असं म्हणतात: राम हमारा जप करे हम बैठे आराम. नाम अंतरंगात मुरलं की अंतरंगीचा विठुराया नामजप करायला लागतो आणि मी तो नामजप माझ्या कानाने ऐकतो. म्हणजे सुरुवातीला मी नाम घेतो आणि अंतरंगी ठाण मांडून बसलेला विठुराया ते ऐकतो. अखेरीस
अंतरंगीचा विठुराया नाम घेतो आणि मी ते ऐकतो, अशी एकरूपता अनुभवता येते. वैखरी वाणींनी घेतलेलं नाम मध्यमेत उतरतं, मग ते पश्चंतीत जातं, तेव्हा ते देहात मुरतं. नंतर परावाणीचं मुख उघडतं. साधक निर्विकल्प समाधीत जातो. नाम घेता घेता तो ब्रह्मपदी पोचतो. म्हणून माऊली अत्यंत लढिवाळपणे आपल्याला सांगते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.